हॅलो सांगली, गुड मॉर्निंग. तर आज आहे एक्झिबिशनचा फर्स्ट डे. त्यासाठी मी अशी काहीशी रेडी झालेली आहे. मी आत्या आणि रमा आणि रोहित आम्ही चौघजण चाललो होतो. आदू आणि बाबा त्याच्या इथंच थांबणार होते, कारण की आदूला घेऊन तिथे हँडल करणं खरंच आमच्यासाठी एक टास्क असतो. आणि आम्ही रस्त्यात आम्हाला वारी भेटली. वारीची जोक केलं की छान छान लहान मुली डेकोरेशन वगैरे असं छान त्यांनी केलं होतं. त्या स्वतः छान छान नटल्या होत्या आणि ती वारी चालली होती. तर आमचा 65 नंबर स्टॉल होता आणि असं काहीच आम्ही थोडंसं अरेंज केलं होतं, कारण ॲक्च्युली माझ्यासाठी आणि आत्यासाठी हे दोघींसाठी फर्स्ट टाईम होतं. रमा मस्तपैकी निवांत एन्जॉय करत होती. तिला छान छान वाटत होतं, काहीतरी घरातनं बाहेर पडली. तन्मयी सुद्धा एक्झिबिशन पाहण्यासाठी ठेवली होती आणि त्यांचं रील शूट वगैरे असं सगळं चालू होतं. तर मी बऱ्यापैकी जो ट्रेंडिंग स्टॉक आहे तो सगळा वरती काढला होता आणि असं सगळ्यांचा स्टॉक अस्ताव्यस्त झाला होता सगळ्या कस्टमरला दाखवून. फायनली आमचा डे खूप छान गेला, फर्स्ट डे. तर आणि संध्याकाळी येताना आमचा स्टॉक तुम्ही बघू शकता किती अस्ताव्यस्त पडला आणि त्यांना सगळं मॅनेज करून तिथल्या इथं ठेवून यायचं होतं. त्यासाठी रोहित मला मदतीला आले होते. प्रतीक्षा तर माझ्यासोबत होती आणि मी आणि रोहित आम्ही तिघंजण यायला बाहेर निघालो. प्रतीक्षानं गाडी थोडीशी लांब पार्क केल्यामुळे तिला आम्ही पुढं पिकअप केलं आणि तिथून आम्ही जायला घरी निघालो. घरी आल्यानंतर ना आदूला बघा मी आवाज येत असतो तर नाटक केलं की मी झोपलोय नाही का, मम्माला असं मी झोपलं असं दाखवायचं. आणि तो झोपला आणि जसं मी आवाज देईन का मग मी कॅडबरी आणली आहे असं म्हटला ज्याने धूम ठोकलेली आहे ना गाईज. म्हणजे लहान मुलं किती निरागस असतात ना, त्यांचे मॉम डॅड त्यांना आल्या भेटल्यानंतर एक वेगळाच आनंद असतो. आणि अशा प्रकारे त्याने आल्याला पहिला डॅडींना चुम्म दिले, मम्माला न देता. तर अशा प्रकारे डे गेला.